आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने पालकचा गरगट्टा बनवणार आहे. पारंपरिक यासाठी की तो आपण ना मिक्सरमध्ये बनवणार आहे ना कुकरमध्ये. तर हा असा गरगटून बनवणारा आहे. तर या पद्धतीने केली की अगदी छान होते भाजी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर ही पालकची ताजी भाजी मी घेतलेली आहे. तर इथे ही पालकची कोवळी पाने मी निवडून घेतलेली आहेत आणि याचे जे जाडसर देठ आहेत ते मी काढून टाकलेले आहेत. त्यानंतर असे होल पडलेले किंवा डाग पडलेली पानं मी नाही घेतलेली आहेत. त्यानंतर ही भाजी अगदी 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. एका चाळणीत निथळत ठेवणार आहे. त्यानंतर कढईमध्ये थोडे पाणी घेऊन उकळत्या पाण्यात मी ही भाजी शिजायला टाकणार आहे. 3 ते 4 मिनटं ही भाजी आपण शिजवून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकताय भाजी आपली अगदी छान शिजलेली आहे. त्यानंतर ही भाजी गरम असतानाच आपण मॅश करून घेणार आहे. तर इथे मी एक तांब्या म्हणजे असं जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे पसरटचं. इथे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते भांडं घेऊ शकताय. तर गरम असताना केली की भाजी अशी पटकन मॅश होते. ही आता आपली मॅश केलेली भाजी तयार आहे. यानंतर भाजीसाठी मी एक गड्डा लसूण आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या हे दोन्ही एकत्र खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सीमध्ये सुद्धा करून घेऊ शकताय. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन मी यामध्ये जिरे आणि हिंगाची फोडणी केलेली आहे. त्यानंतर आपलं कुटलेलं वाटण मी यात घातलेलं आहे आणि मीठ घालून हे चांगलं परतून घेणार आहे. आता थोडासा याचा रंग बदलला की मी यामध्ये हळद टाकणार आहे. त्यानंतर आपण जो पालकची मॅश केलेला पालक आहे तो घालून मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकताय आपला पालक अगदी आहे असाच आहे. त्यानंतर थोडीशी मुगाची डाळ मी भिजवली होती एक साधारण 15 मिनिटे. ही डाळ घालणार आहे. एक अर्धी वाटी पाणी घालून मी हे चांगलं शिजायला ठेवून देणार आहे. साधारण 3 ते 4 मिनिटे हे आपल्याला वाफायला ठेवायचं आहे. त्यानंतर याच खलबत्त्यामध्ये मी एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. कच्चे शेंगदाणे आहेत. हे आपण जाडसर कुटून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील वाटून घेऊ शकताय. आता आपल्या भाजीमध्ये हे 2 ते 3 चमचे आपण घालणार आहोत. तुम्ही आवडीनुसार तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इथे मी दाण्याचा कूट घालून भाजी चांगली हलवून घेणार आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटे याला एक उकळी काढणार आहे. तर आता तुम्ही बघू शकताय भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि भाजीला रंग देखील चांगला आलेला आहे. तसेच अगदी 10 ते 15 मिनिटात आपली भाजी तयार आहे. गरम चपाती, भाकरी किंवा पराठे कशाबरोबर देखील गरम खाऊ शकता. तर अगदी 10 ते 15 मिनिटात आपली ही भाजी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या मित्र